नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील लाडकी माधुरी हत्तीन वनतारा इथं जाऊन आज 28 जुलै रोजी 1 वर्ष पूर्ण झाले. सर्वोच्च न्यायालय, हायपॉवर कमिटी तसेच वनतारा यांनी माधुरीला पुन्हा नांदणी मठात परत पाठवण्याबाबत निर्णय घेतल्याचे सांगितले जात असतानाही तिच्या प्रत्यक्ष घर वापसीस विलंब होत असल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. माधुरीच्या स्वागतासाठी वनतारा यांच्या मार्गदर्शनाखाली नांदणी मठात अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज केंद्र उभारण्यात आले आहे. आवश्यक सर्व तयारी पूर्ण असूनही माधुरी अद्याप नांदणीत दाखल झालेली नाही. त्यामुळे तिच्या लवकरात लवकर घर वापसीसाठी भाविकांकडून सातत्याने मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्षपूर्ती निमित्त आज मंगळवार दिनांक 28 जुलै नांदणी इथल्या निषेधिका परिसरात माधुरी हत्तीच्या घर वापसीसाठी एकदिवसीय उपवास आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. सकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर माधुरीच्या सुरक्षित व तातडीच्या घर वापसीचा निर्धार व्यक्त करत जनसंपर्क घेण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी माधुरी ही केवळ एक हत्तीण नसून नांदणी मठाच्या श्रद्धा, परंपरा आणि भावनिक नात्याचे प्रतीक असल्याची भावना व्यक्त केली. न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही तिच्या परतीस होणारा विलंब भाविकांच्या मनाला वेदना देणारा असल्याचे मत अनेकांनी मांडले. उपवास आंदोलनात विविध भागातून आलेल्या भाविकांनी सहभाग घेत माधुरीला लवकरात लवकर नांदणी मठात परत आणावे अशी एकमुखी मागणी केली. आंदोलन शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडले असून माधुरीच्या घर वापसीसाठीचा हा जन आवाज संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने ऐकावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.